दिल्ली में चल रहे आंदोलन की गूंज अब महाराष्ट्र के गोंदिया जिले की सीमा से लगे देवरी तहसील तक पहुंच गई है। सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक और अभिजीत दीपके के आंदोलन के समर्थन में देवरी के छात्रों और विभिन्न राजनीतिक दलों के प्रतिनिधियों ने शांतिपूर्ण मार्च निकाला। इस दौरान छात्रों ने शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के खिलाफ नारेबाजी करते हुए उनके इस्तीफे की मांग की। इसी बीच उनके इस्तीफे की खबर सामने आने पर प्रदर्शनकारियों ने खुशी भी जाहिर की। हालांकि छात्रों का कहना है कि आंदोलन की अन्य मांगों को भी जल्द पूरा किया जाना चाहिए। देवरी में बड़ी संख्या में छात्र हाथों में बैनर और तख्तियां लेकर सड़कों पर उतरे। छात्रों ने शांतिपूर्ण मार्च निकालकर दिल्ली में चल रहे सोनम वांगचुक और अभिजीत दीपके के आंदोलन के प्रति अपना समर्थन व्यक्त किया। प्रदर्शनकारियों ने केंद्र सरकार से आंदोलन की सभी मांगों पर सकारात्मक और शीघ्र निर्णय लेने की मांग की। मार्च के दौरान किसी भी अप्रिय घटना से बचने के लिए पुलिस का कड़ा बंदोबस्त भी किया गया था। प्रदर्शन में शामिल छात्रों ने कहा कि शिक्षा से जुड़े मुद्दों पर केंद्र सरकार को गंभीरता से निर्णय लेना चाहिए। उन्होंने सोनम वांगचुक और अभिजीत दीपके के आंदोलन को नैतिक समर्थन देते हुए शांतिपूर्ण तरीके से अपना विरोध दर्ज कराया। धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की खबर मिलते ही छात्रों ने खुशी जाहिर की, लेकिन उन्होंने स्पष्ट किया कि दिल्ली में आंदोलन तब तक जारी रहेगा जब तक अन्य प्रमुख मांगे पूरी नहीं हो जाती। दिल्ली से शुरू हुआ यह आंदोलन अब देश के विभिन्न हिस्सों में समर्थन हासिल करता दिखाई दे रहा है। गोंदिया जिले के देवरी में छात्रों द्वारा निकाला गया यह मार्च भी उसी कड़ी का हिस्सा माना जा रहा है। शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद आंदोलन को एक बड़ी सफलता के रूप में देखा जा रहा है, लेकिन अब सभी की नजरें इस बात पर टिकी हैं कि केंद्र सरकार सोनम वांगचुक और अभिजीत दीपके द्वारा उठाई गई अन्य मांगों पर कब और क्या फैसला लेती है। असं आंदोलन हे याच्याकरिता होतं की दिल्लीमध्ये 25 दिवसाच्या वर लोटून गेले की देशातले लाखो तरुण हे नीट पेपर लीक झाल्यामुळे देशातले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागताहेत आणि ते राजीनामा मागण्यासाठी जेव्हा संसदेवर त्यांनी मोर्चा काढला, रस्त्यातच अडवून त्या युवकांना इतका बेदमपणे मारहाण केली आहे की अक्षरशः आम्हाला काय सांगावं नेमकं वाटत नाही। म्हणजे ही जी सरकार आहे देशामध्ये, हे सरकार दडपशाहीचे आहे का? त्या विद्यार्थ्यांना मारत असताना पाहून आम्हाला एकदा ब्रिटिशकालीन आठवण झाली, ज्या जनरल डायरनी ज्या पद्धतीने या देशातल्या लोकांना मारलं होतं त्या पद्धतीने हे सरकार आता विद्यार्थ्यांना मारत आहे। आणि त्यातल्या त्यात या देशातल्या विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठी ते सांगत आहेत की नाही, या आंदोलनाच्या मागे चायनाचा हात आहे, या आंदोलनाच्या मागे पाकिस्तानचा आहे। मला सांगा हो, जे 22 विद्यार्थी मरण पावले पाकिस्तानचे होते, चायनाचे होते की कुठले होते? याचं उत्तर आम्हाला सरकारनं द्यावा। यासाठी आम्ही देवरीमध्ये सोनम वांगचुक असतील, सीबीआयची पार्टीचे दीपके असतील यांच्या समर्थनात आणि तमाम विद्यार्थ्यांच्या समर्थनामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सर, आमचा एकच म्हणणं, स्टुडंट्स लोकांचा एकच प्रोटेस्ट आहे की जर तुम्ही काहीही सिस्टममध्ये प्रॉब्लेम्स आहे तर एक अकाउंटेबिलिटी पाहिजे। म्हणजे जर आम्ही काही प्रोटेस्ट करत याहो, पीसफुल प्रोटेस्ट होता, तर तुम्हाला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे। कारण आम्ही तुमच्या भरोसे बसलो, तुमच्या विश्वासाने आम्ही पेपर देतो, एवढं वर्ष अभ्यास करतो, तर मग का जर काही प्रॉब्लेम आली तर मग त्याचं उत्तर देणार कोण आहे? कोण त्याच्यासाठी प्रॉब्लेममध्ये हे होणार आहे? ह्या आंदोलनाचा उद्देश एकच आहे की इतके दिवस झाले पेसफुली चालत होता हा प्रोटेक्शन, तरी पण पोलिसांनी मारहाण केले आणि जे पोलिसांनी मारहाण केले त्यांच्या इथं नेम प्लेट पण नव्हतं, तर सरकारला हाच सवाल आहे का त्यांनी इथं त्या पोलिसांना पाठवले कसे? त्याला अनुमती कशी का दिली बिना नेम प्लेटचे त्यांना मारहाण करायची? आणि एवढंच नाही तर त्या काठीमध्ये कील ठोकण्याची अनुमती कोणी दिली? टियर गॅस पण सुद्धा सोडले गेलेले आहेत आणि इतक्या वाईट प्रतीने मारलेल्या आहेत त्या मुलींना सुद्धा पोलिसांना आणि मेल पोलिसांना सुद्धा मारलेले आहेत। इतकी अनुमती पोलिसांना म्हणजे सरकारनं दिली कशी? आणि दिली तर दिली, पोलिसांच्या हाती पण तो होता की पब्लिकला मारायचं कसं? इतकं पेसफुली चाललेलं होतं। सोनम वांगचुक जी बसलेले होते तिथं आणि त्यांना असं गुंडाळून नेत आहे, हॉस्पिटलमध्ये नेतात म्हणला, त्यांनी स्वतः म्हटले का मला चांगला वाटायचा, तरी पण त्यांना ओरडून नेलेले आहेत। आहे मला की दिल्लीमध्ये जे जंतर मंतर चालू आहे त्याच्यामध्ये पोलीस मारहाण करत आहेत, लाठीचार्ज करत आहेत, तर तुम्हाला मुलं नाही आहेत का? मला फक्त तोच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला मुलं नाही आहेत का? तुम्हाला इतर मुलं बाळं असतील ना, मग तुम्ही अशी का बरं करता? आणि हा हिंदुस्थान तुमच्या बापाचा नाही आहे, हा हिंदुस्थान आमचा आहे म्हणून देखील, आणि आम्हालाही माहिती आहे की तुमच्यावर प्रेशर असेल मारायचा, परंतु जर तुम्ही पोलीसवाले एकत्र झाले आणि स्टुडंट लोकांना साथ दिले तर असं होणार नाही।